अर्चना काकू मला बोलल्या की वाघसाहेब डिलिव्हरी गर्भारशी पिरियडमध्ये माझ्या मुलीला हे ज्यूस कडधान्य कच्चा खाना हे होतं. नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि बाळसुद्धा आता 1 वर्षाचं आहे, मजबूत आणि चांगलं. त्यांच्या घरात त्यानंतर पुन्हा 2 डिलिव्हऱ्या झाल्या या जानेवारी 24मध्ये आणि मार्च 24मध्ये, त्याही अशाच नॉर्मल. तर त्या अर्चना काकूचा मी नंबर देतो, म्हणजे तुम्हाला मनोबल मिळेल, प्रेरणा मिळेल, शक्ती मिळेल. तर असं याचं हे महात्म्य आहे या विद्येचं, आणि याच्यावर मी खोल संशोधन करत आहो. तर मी तुम्हाला संशोधन सांगतो की डॉक्टर हरिभाऊ कानडे, नागपूरचे डीन, जे आता नागपूरला शिबिर होत आहे ते सांगतात की जेव्हा तुम्ही एनिमा, वमन, जलनीती आणि आंघोळ करता, तुमचं शरीर साफ आणि स्वच्छ होतं आणि तुमचे रोग हटायला 99% मदत होतं. तर हे तुमच्या मॅटर्निटी संबंधी ह्या गोष्टी मी सांगितल्यात. आता ह्यापेक्षा चमत्कार सांगतो, ती क्लिपसुद्धा मी सोबत जोडतो की तो एक 35 वर्षाचा युवक, 35 ते 40 वर्षाचा युवक, त्याला दुसऱ्या एका कारणाने तो तपसेवा समिरात नवरा बायको हे प्रोसेस करायला लागले आणि ध्यानीमनी नसताना, आणि त्यांना आशाही नव्हती कारण सर्व उपाय हटले होते. 15 वर्षानंतर त्यांना छान अपत्य झालं. तर हा काही जादूटोना नाही, काही म्हणजे हे नाही. ही जी आपली भारतीय महान विद्या आहे तिचा हा चमत्कार आहे, आणि याचे अनेक चमत्कार आपण माझ्या यूट्यूब लिंकवर पाहू शकता, @attachment3736वर. आणि मात्र या ठिकाणी तुमचा विषय हा असा नाजूक असल्यामुळे आणि मला तो राहावलं नाही, आणि म्हणून तो विषय मला सांगण्याची प्रेरणा झाली. आता पुन्हा मी थोडक्यात विषय सांगतो की गर्भारपणा दुरुस्त याविषयी आपण बोलू. तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे? अमरावतीला पंकज अगरवाल नावाची स्त्री, तिच्या गर्भाशयात 23व्या वर्षापासून दर 1-1.5 वर्षांनी गाठ व्हायची आणि डॉक्टर ऑपरेशन करायचा. तर वयाच्या 42व्या वर्षामध्ये तिच्या 9 गाठी काढल्यात, आणि डॉक्टर बोलला की मुली 10व्यांदा जर गाठ काढली तर तू आता कमरेपासून अपंग होशील. आणि त्या स्त्री नवरा बायकोला रोजचं 4-5 हजार रुपये खर्च, म्हणजे तिला ऑक्सिजन, अनेक प्रकारच्या गोळ्या, आणि नवरा बायकोने आत्महत्या करायचं ठरवलं. तर NT राठी नावाचे तिचे मामा, त्यांनी सांगितलं बेटी तू एक बार चलके तो देख. आणि मग ते अमरावतीला या तपसेवा सुमिरनला गेले, त्यांच्या जीवनात ते आणलं, आणि ते आता पूर्णपणे स्वस्थ आणि निरोगी आहे. म्हणजे मल्टिपल गायनिक डिसऑर्डरसुद्धा याच्यात कव्हर होतात. आणि म्हणून मी हे सर्व पुरावे खास तुमच्यासाठी याच्यामध्ये जोडलेले आहेत. त्याच्यातले आवाज अस्पष्ट आहेत, बरेच ठिकाणी आवाज चांगलेही आहेत, तुम्ही जरूर त्याचा लाभ घ्या. पुन्हा एकदा गायनिकची गोष्ट सांगतो, ती क्लिप सापडली तीसुद्धा जोडतो की एका मुलीने 22 वर्षी आत्महत्या करायचं ठरवलं. का? कारण तिच्या गर्भाशयाला छिद्र, म्हणजे आयुष्यात तिला बाळ होणं शक्य नाही. कोण लग्न करणार? जेव्हा ती तपसेवा सुमिरनचा अभ्यास करायला लागली, म्हणजे अशा रीतीने वागायला लागली, तर 1 वर्षाने आपोआपच ते छिद्र भुजलं, नष्ट झालं, आणि तिचं आता लग्न झालं, कदाचित मूलबाळ पण झालं असेल. तर अशा रीतीनं ह्या विद्येला फार काही खर्च नाही. प्रति व्यक्ती 7 ते 8 हजार रुपये, 6 हजार रुपयेच खर्च आहे. तुम्ही आयुष्याचं सोनं होण्यासाठी आणि पुढे चांगलं मजबूत अपत्य होण्यासाठी जरूर नागपूर, पंढरपूर, अकलूज किंवा मुंबईला जा, किंवा मला फोन करा. वेळोवेळी कुठे शिबिर आहेत मी सांगतो. तुमच्या ॲलोपॅथीचं औषधं चालूच द्या, परंतु याचाही उपयोग घ्या. आणि निश्चितच जेव्हा तुमच्या ह्या वंशवेली फुलतील, तुम्हीसुद्धा हे क्लिप सांगाल की आमच्या जीवनाचं सोनं झालं. एवढं बोलून मी आता ही क्लिप थांबवतो. जय हिंद, जय भारत. आणि डिस्क्रिप्शन जरूर पहा, त्यामध्ये मी खूप लिंक जोडलेल्या आहेत, तिचा अभ्यास करा. आणि मी तुमच्याशी प्रत्यक्ष फोनवर सुद्धा नंतर बोलून. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.